मित्रहो, या व्हिडिओमध्ये आपण हिस्ट्री ऑफ नॉवल या पाठावर परीक्षेत येऊ शकणारे ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चन सोडविणार आहोत। मित्रहो, या ठिकाणचे प्रश्न तुम्हाला अवघड वाटत असतील तर या ठिकाणी दिलेले हे दोन व्हिडिओज तुम्ही अवश्य पहा। चला तर मग लगेच पाठाला सुरुवात करूयात। मित्रहो नमस्कार, मी डॉक्टर नारायण बिडवे। मित्रहो, तुम्हाला हिस्ट्री ऑफ नॉवल या पाठावर क्वेश्चन 5A मध्ये प्रश्न असतो। या ठिकाणी तुम्हाला 4 मार्क्ससाठी प्रश्न विचारण्यात येतात। एकूण 2 प्रश्न तुम्हाला विचारण्यात येतात आणि प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क्स असतात आणि प्रत्येक प्रश्नामध्ये 4 उपप्रश्न किंवा 4 गोष्टींची माहिती तुमच्याकडून अपेक्षित केलेली असते। म्हणजे प्रत्येक घटकाला एकूण अर्धा मार्क्स तुम्हाला मिळतो। आणि या ठिकाणी जसे फिल इन द ब्लँक्स सारखे प्रश्न असतील किंवा मॅच द फॉलोइंग आयटम्स असे प्रश्न असतील किंवा कंप्लीट द स्टेटमेंट्स बाय सिलेक्टिंग प्रॉपर अल्टरनेटिव्ह अशा प्रकारचे प्रश्न असतात। आणि मित्रो, या ठिकाणी आपण जे प्रश्न घेतलेले आहेत हे सर्व प्रश्न 4.1 हिस्ट्री ऑफ नॉवल या पाठावर आधारित आहेत। या पाठामधील पार्ट 1 वर जो आपण व्हिडिओ केलेला आहे हिस्ट्री ऑफ नॉवलचा, आजच्या व्हिडिओमधील ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चन्स या भागावर आहेत। चला तर मग लगेच आपल्या प्रश्नांकडे वळूयात। चला पहिला प्रश्न सोडूयात आपण। फिल इन द ब्लँक्स विथ प्रॉपर वर्ड्स, योग्य शब्द निवडून आपल्याला रिकाम्या जागा भरायच्या आहेत। पहा, नॉवल इज रिलेटिव्हली नरेटिव्ह फिक्शन, तुलनात्मक दृष्ट्या कादंबरी ही वर्णनात्मक कथानक आहे। नरेटिव्ह फिक्शन मग हे शॉर्ट आहे का लॉंग आहे? कादंबरी ही मोठीच्या मोठी असते नॉवल, म्हणून हे लॉंग आहे। म्हणजे या ठिकाणी काय येईल? लॉंग येईल। नॉवल इज रिलेटिव्हली लॉंग नरेटिव्ह फिक्शन असं आपलं उत्तर होईल। नॉवल इज जनरली रिटन इन, सर्वसामान्यपणे कादंबरी लिहिण्यात येते प्रोजमध्ये लिहिण्यात येते का पोएट्रीमध्ये? पोएट्री म्हणजे पद्य आणि प्रोज म्हणजे गद्य, म्हणजे कादंबरी प्रोजमध्ये लिहिण्यात येते। या ठिकाणी प्रोज लिहायचं आहे आणि संपूर्ण वाक्य तुम्ही पूर्ण करायचं आहे। वर्ड नॉव्हल इज डिराइव्ड फ्रॉम इटालियन वर्ड, नॉव्हल हा शब्द इटालियन शब्दापासून तयार झालेला आहे। आता तो इटालियन शब्द नॉव्हेला आहे की नॉव्हेली आहे? तर तो शब्द आहे नॉव्हेला। मग या ठिकाणी नॉव्हेला लिहून आपल्याला उत्तर लिहायचं आहे। नॉव्हेला मीन्स, आणि नॉव्हेलाचा अर्थ काय आहे? ओल्ड आहे का? नाही, न्यू असा नॉव्हेलाचा अर्थ आहे। म्हणजे नॉव्हेला मीन्स न्यू, नवीन, म्हणजे कादंबरीमध्ये नवीन गोष्टी असतात। चला पुढचा प्रश्न पाहूया। मॅच द डिस्क्रिप्शन इन कॉलम ए विथ बुक इन कॉलम बी, एका कॉलममध्ये डिस्क्रिप्शन दिलेलं आहे आणि दुसऱ्या कॉलममध्ये पुस्तक दिलेलं आहे। तर चला तर आता याच्या जोड्या आपल्याला लावायच्या आहेत। आता पहा, अर्ली प्रिकर्सर्स, अर्ली प्रिकर्सर्स म्हणजे सुरुवातीला लिहिण्यात आलेल्या कथा आणि ज्या कादंबरीची पूर्वसूचना देत आहेत अशा कथा कोणत्या होत्या? त्या कथा होत्या ग्रीक रोमान्सेस। अर्ली प्रिकर्सर्स कोणत्या आहेत? ग्रीक रोमान्सेस। अर्ली थ्रेड्स ऑफ नॉवल, कादंबरीचे सुरुवातीचे धागे कशात सापडलेले आहेत? त्यामध्ये आहेत कॅन्टेरबरी टेल्स। 3 पुस्तकं आहेत यामध्ये एकूण, त्यापैकी एक पुस्तक आहे कॅन्टेरबरी टेल्स। वॉज फर्स्ट नॉवल, जगातील पहिली कादंबरी कोणती आहे? ती आहे टेल ऑफ जंजी, ही जगातली पहिली कादंबरी आहे। फर्स्ट युरोपियन नॉवल, आणि फर्स्ट युरोपियन नॉवल आहे डॉन क्विक्झो। अशा प्रकारच्या जोड्या आपल्याला लावून त्या ठिकाणी हे लिहायचं आहे। अशा रेषा ओढून त्या ठिकाणी तयार करायचं नाही, तर जोड्या लावून आपल्याला हे सगळं लिहायचं आहे। चला पुढील स्लाइडकडे आपण वळूयात। फिल इन द ब्लँक्स विथ प्रॉपर वर्ड्स, योग्य शब्द वापरून आपल्याला रिकाम्या जागा भरायच्या आहेत। पहा, नॉवल डिस्क्राइब्स इंटिमेट ह्यूमन एक्सपिरियन्सेस इन पोएटिक फॉर्म का प्रोज फॉर्म? कादंबरी ही प्रोज फॉर्ममध्ये असते, म्हणून या ठिकाणी काय येईल? प्रोज।
प्रोज फॉर्म. नॉवल नरेट्स अ स्टोरी अँड इम्बेलिशेस इट विथ. कादंबरी कथेचं वर्णन करते आणि त्याला सुशोभित देखील करते. कशाने सुशोभित करते? त्यामध्ये वेळ, ठिकाण, नेचर, टाईम, प्लेस, नेचर, पीपल अँड देअर ॲक्टिव्हिटीज, लोक आणि त्यांच्या कृती, या सगळ्या गोष्टी कादंबरीमध्ये वापरलेल्या असतात आणि कादंबरी सुंदर केलेली असते. नॉवल ॲज अ लिटररी जॉनर हॅज अ हिस्ट्री ऑफ. लिटररी जॉनर म्हणून, साहित्य प्रकार म्हणून कादंबरीचा किती वर्षाचा इतिहास आहे? तो आहे 2000 वर्षाचा. 2000 इयर्स. म्हणजे या ठिकाणी येईल 2000 इयर्स. द 18th century गिफ्टेड इंग्लिश लिटरेचर. 18व्या शतकाने इंग्लिश साहित्याला काय दिलेलं आहे? डॅश डॅश न्यू फॉर्म्स. नवीन साहित्य प्रकार दिलेले आहेत. किती नवीन साहित्य प्रकार दिलेले आहेत? 2 न्यू फॉर्म्स. ते 2 नवीन साहित्य प्रकार कोणकोणते आहेत हे पुढे आपण पाहणारच आहोत. चला पुढील प्रश्न पाहूया. मॅच द बुक इन कॉलम ए विथ इट्स ऑथर इन कॉलम बी. पहिल्या कॉलममध्ये ए मध्ये पुस्तकाची नावं दिलेली आहेत आणि बी मध्ये लेखक दिलेले आहेत. पहा, इकोलॉग्स. इकोलॉग्स हे पुस्तक कुणी लिहिलेलं आहे? हे पुस्तक लिहिलेलं आहे व्हर्जिलने. व्हर्जिल. मॉर्टी डी आर्थर. मॉर्टी डी आर्थर हे पुस्तक लिहिलेलं आहे मॅलरीने. कॅन्टेरबरी टेल्स. कॅन्टेरबरी टेल्स लिहिलेलं आहे जॉफ्री चॉसरने. आणि टेल ऑफ जेंजी. टेल ऑफ जेंजी लिहिलेलं आहे मुरासाकी शिकुबुने. अशा प्रकारच्या जोड्या आपल्याला लावायच्या आहेत. परीक्षेत आपल्याला समोरासमोर शब्द लिहायचे आहेत. कंप्लीट द गिवन ॲक्टिव्हिटीज ॲज इन्स्ट्रक्टेड. सांगितल्याप्रमाणे आपल्याला ॲक्टिव्हिटीज करायच्या आहेत. द 18th century गिफ्टेड इंग्लिश लिटरेचर 2 न्यू फॉर्म्स. 18व्या शतकाने इंग्रजी साहित्याला 2 नवीन साहित्य प्रकार दिलेले आहेत. कोणते आहेत ते 2 नवीन साहित्य प्रकार? ते आहेत पिरियॉडिकल एस्से आणि नॉव्हल. हे 2 साहित्य प्रकार 18व्या शतकाने इंग्लिश साहित्याला, इंग्लिश लिटरेचरला दिलेले आहेत. चला पुढील प्रश्न पाहूयात. राईट 2 कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ग्रीक रोमान्सेस. ग्रीक रोमान्सेसची 2 वैशिष्ट्ये कोणती होती ती आपल्याला लिहायची आहेत. पहा, दे आर टेल्स ऑफ आयडियल लव अँड ॲडव्हेंचर्स. ते आदर्श प्रेम आणि धाडसी सफरी, धाडसाच्या कथा त्या होत्या. धैर्य आणि आदर्श प्रेम यावरील कथा त्या होत्या. दे आर रिटर्न फ्रॉम 2nd to 6th century. आपण पाहिलेलं आहे ग्रीक रोमान्सेस हे 2nd to 6th century पर्यंत लिहिण्यात आलेले आहेत. देअर वॉज टू मच व्हायलन्स. हे मात्र ग्रीक रोमान्सेस विषयी खरं नाही. या 2 गोष्टी ग्रीक रोमान्सेस विषयी खऱ्या आहेत. हे दोन्ही वाक्य आपल्याला लिहायचे आहेत. अर्ली थ्रेड्स ऑफ नॉवल आर फाउंड इन द फॉलोइंग नॉवल्स. खालील कादंबऱ्यांमध्ये अर्ली थ्रेड्स, सुरुवातीचे कादंबरीचे धागे आपल्याला दिसून आलेले आहेत. कोणकोणत्या कादंबऱ्या आहेत त्या कादंबऱ्या आहेत इकोलॉग्स आणि मॉर्टी डी आर्थर. लक्षात ठेवा, ग्रीक रोमान्सेस हे एकदम सुरुवातीचे अर्ली प्रिकर्सर्स आहेत. अँड टेल ऑफ जेंजी ही जगातील पहिली कादंबरी आहे. म्हणजे इकोलॉग्स, मॉर्टी डी आर्थर आणि अगोदर आपण पाहिलं कॅन्टेरबरी टेल्स, याच्यामध्ये कादंबरीचे सुरुवातीचे धागे दिसले. सगळ्यात सुरुवातीला ग्रीक रोमान्सेस आले आणि त्यानंतर अर्ली थ्रेड्स ऑफ नॉवल आले आणि त्यानंतर जगातील पहिली कादंबरी आणि युरोपची पहिली कादंबरी वगैरे आले. जॉफ्री चॉसर रोट. जॉफ्री चॉसरने काय लिहिलेलं आहे? कॅन्टेरबरी टेल्स. लक्षात ठेवा, कॅन्टेरबरी टेल्स, इकोलॉग्स, मॉर्टी डी आर्थर यांच्यामध्ये अर्ली थ्रेड्स आहेत. कॅन्टेरबरी टेल्समध्ये सुद्धा अर्ली थ्रेड्स आहेत. चला पुढील प्रश्न पाहूयात. कंप्लीट द स्टेटमेंट्स सिलेक्टिंग करेक्ट अल्टरनेटिव्ज. योग्य अल्टरनेटिव्ह निवडून आपल्याला वाक्य पूर्ण करायची आहेत. डॉन क्विक्झो इज रिटन बाय. डॉन क्विक्झो कोणी लिहिलेली आहे? मायगेल डी सर्वांटिस यांनी डॉन क्विक्झो ही कादंबरी, 2 भागामध्ये असलेली कादंबरी 1605 आणि 1615ला हे 2 भाग प्रकाशित झालेले आहेत. द वर्ल्ड्स फर्स्ट नॉवल इज. जगातील पहिली कादंबरी कोणती आहे? टेल ऑफ जेंजी. हे इथे लिहून वाक्य पूर्ण करायचं आहे आपल्याला. द फर्स्ट युरोपियन नॉवल इज. युरोपमधली पहिली कादंबरी आहे
कोणती आहे? डॉन क्विक्झो ही पहिली कादंबरी आहे युरोपमधली. गलिवर्स ट्रॅव्हल्स इज, गलिवर्स ट्रॅव्हल काय आहे? हे सॅटायर आहे. सॅटायर म्हणजे उपरोधिक लेखन असलेली ही कथा आहे. चला पुढील प्रश्नाकडे वळूयात. मॅच द रायटर विथ हिज बुक. आपल्याला या ठिकाणी लेखक दिलेले आहेत आणि पुढे त्याचं पुस्तक दिलेलं आहे, त्याच्या जोड्या लावायच्या आहेत. पहिला लेखक आहे डॅनियल डिफो. डॅनियल डिफोने काय लिहिलेलं आहे? रॉबिन्सन क्रुसो नावाची कादंबरी लिहिलेली आहे. जोनाथन स्विफ्टने काय लिहिलेलं आहे? गलिवर्स ट्रॅव्हल्स. आत्ताच आपण पाहिलं सॅटायर आहे हे. सॅम्युअल रिचर्डसनने पामेला ही इपिस्लरी म्हणजे पत्राद्वारे तयार केलेली कादंबरी, पत्रांचा उपयोग केलेली कादंबरी लिहिली आहे. आणि जॉन बनियान यांनी द पिलग्रिम्स प्रोग्रेस ही कादंबरी लिहिलेली आहे. चला पुढील प्रश्नाकडे वळूयात. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. योग्य अल्टरनेटिव्ह पर्याय आपल्याला निवडायचा आहे. नॉवल सून बिकेम डॉमिनंट लिटररी जॉनर ॲज इट. लवकरच कादंबरी ही प्रमुख साहित्य प्रकार बनली. कशामुळे? इट हेल्प्ड पीपल टू लिव्ह अ मोर पर्पजफुल लाईफ. आणखी उद्देशपूर्ण जीवन जगण्यासाठी कादंबरीने लोकांना मदत केली. हे याचं उत्तर आहे. कॉट द इंटेलेक्च्युअल सेंटिमेंटल अँड रिअलिस्टिक स्पिरिट ऑफ द एज. त्या काळातलं बौद्धिक, भावनिक आणि वास्तववादी चित्रण कादंबरीने केलं, म्हणून हे सुद्धा खरं आहे. ग्रू ग्रॅज्युअली अँड गेन्ड पॉप्युलरिटी. हळूहळू कादंबरी विकसित झाली आणि नंतर तिने प्रसिद्धी मिळवली, हे सुद्धा खरं आहे. म्हणजे याचं उत्तर काय आहे? ऑल ऑफ द थ्री हे याचं उत्तर आहे. तिन्ही लिहिण्याची गरज नाही, ऑल ऑफ द थ्री लिहिलं तरी तुमचं उत्तर बरोबर येणार आहे. चला आता पुढील प्रश्नाकडे वळूयात. टेल ऑफ जनजी बाय मुरासाकी शिकुबू इज. टेल ऑफ जनजी काय आहे? आपण अगोदरच पाहिलेलं आहे. काय आहे? द वर्ल्ड्स फर्स्ट नॉव्हल हे त्याचं उत्तर आहे. राईट इन क्रोनॉलॉजिकल ऑर्डर. क्रोनॉलॉजिकल ऑर्डरमध्ये आपल्याला आता लिहायचं आहे. इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन, नॉव्हल गेन्ड पॉप्युलरिटी आणि द राईज ऑफ द मिडल क्लास. म्हणजे सगळ्यात अगोदर काय घडलं? क्रोनॉलॉजिकल ऑर्डर म्हणजे कालगणनेनुसार आपल्याला हे लिहायचं आहे. सगळ्यात अगोदर काय घडलं? इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन घडली. त्यानंतर काय घडलं? त्यानंतर द राईज ऑफ मिडल क्लास हे घडलं. म्हणजे हे आहे बी. हे बी आहे. हे ए बरोबर आहे. आणि याला काय होईल? नॉवल गेन्ड पॉप्युलरिटी सगळ्यात शेवटी येईल. याला आहे 3. म्हणजे आपलं उत्तर कसं होईल? पहा, इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन आपण सुरुवातीला घेतलं आहे, त्यानंतर द राईज ऑफ मिडल क्लास घेतलं आहे आणि त्यानंतर नॉवल गेन्ड पॉप्युलरिटी. असा क्रम आपल्याला लिहायचा आहे. चला पुढील प्रश्न पाहूया. राईट इन क्रोनॉलॉजिकल ऑर्डर. पुन्हा एकदा काल गणनेनुसार आपल्याला लिहायचं आहे. आता या ठिकाणी सगळ्यात अगोदर काय आलं पहा? मुरासाकी शिकुबूज टेल ऑफ जेनजी आलं का? नाही. ही जगातली पहिली कादंबरी आहे, म्हणजे हे पहिल्यांदा नाही आलं. ग्रीक रोमान्सेस आले का? बहुतेक ग्रीक रोमान्सेसच सुरुवातीला आले असतील. पाहू आपण पुढे. द अपीअरन्स ऑफ मॅगझिन अँड न्यूजपेपर हे मात्र सगळ्यात शेवटी आलं, म्हणून याला आपण 4 क्रमांक देऊया, कारण हे 18व्या शतकातील घटना आहे. न्यूजपेपर आणि मॅगझिन आलेली, म्हणून हे याला 4 क्रमांक दिला आपण. चॉसर्स द कॅन्टेरबरी टेल्स हे अगोदर आलं का? सगळ्यात अगोदर काय आलेले आहेत? ग्रीक रोमान्सेस आलेले आहेत. नंबर 1 वर इथे आपण ग्रीक रोमान्सेस घेतलेले आहेत. त्यानंतर नंबर 2 वर काय आलेलं आहे? चॉसर्स द कॅन्टेरबरी टेल्स. बी द कॅन्टेरबरी टेल्स. आपण चॉसर्स सोडून दिली तर जागा कमी असल्यामुळे. हे सगळं तुम्ही लिहायचं आहे. आणि त्यानंतर काय आलेलं आहे? त्यानंतर आलेलं आहे मुरासाकी शिकुबूज टेल ऑफ जेनजी हे आलेलं आहे सी मध्ये. आणि सगळ्यात शेवटी काय आलेलं आहे? द अपीअरन्स ऑफ मॅगझिन अँड न्यूजपेपर. तर डी मध्ये द अपीअरन्स ऑफ, याला आपण डी देऊयात. अशा प्रकारे तुम्ही ए बी सी डी ग्रीक रोमान्सिसला ए, चॉसर्स कॅन्टेरबरी टेल्सला बी, त्यानंतर मुरासाकी शिकुबूला सी आणि डी मध्ये आलेला आहे द अपीअरन्स ऑफ मॅगझिन अँड न्यूजपेपर्स. हे 18व्या शतकात घडल्यामुळे हे सगळ्यात शेवटी आलेलं आहे. चला पुढील प्रश्न पाहूया. कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस. खालील वाक्य आपल्याला पूर्ण करायचे आहेत. द पिरियडिकल एस्से अँड नॉव्हल आर गिफ्ट्स ऑफ. पिरियडिकल एस्से आणि नॉव्हल कशाच्या गिफ्ट्स आहेत?
18व्या शतकाच्या 18th सेंचुरीच्या या गिफ्ट आहे. 18th सेंचुरीने हे 2 साहित्य प्रकार इंग्लिश साहित्याला दिलेले आहेत. हा प्रश्न पाहिला आहे आपण. राईज ऑफ नॉव्हल ॲज अ लिटररी जॉनर रिझल्टेड इन लोअरिंग द इम्पॉर्टन्स ऑफ. कादंबरीचा उगम झाला आणि कशाचं महत्त्व कमी झालं? ड्रामा अँड पोएट्री. म्हणजे इथे पोएट्री ड्रामा असे अलग दिले, म्हणून आपलं उत्तर आहे ड्रामा अँड पोएट्री. दोन्हींचंही महत्त्व कादंबरीने कमी केलं. जोनाथन स्विफ्ट्स गलिवर्स ट्रॅव्हल्स इज अ. जोनाथन स्विफ्टची गलिवर्स ट्रॅव्हल्स काय आहे? पोएटिक नॉवल आहे का? नाही, सॅटायर आहे. ती उपरोधिक लेखन आहे. ते उपरोधिक उपहासात्मक लेखन केलेलं आहे जोनाथन स्विफ्टने. गलिवर्स ट्रॅव्हल्समध्ये टीका केलेली आहे. पहा, डॅश डॅश गेव वाईज टू द ॲस्पिरेशन्स अँड लॉंगिंग्स ऑफ मिडल क्लास. मिडल क्लासच्या महत्त्वाकांक्षा आणि इच्छा आकांक्षा यांना शब्दबद्ध केलं. कशाने केलं? कादंबरीने केलं का पोएट्रीने? पोएट्रीने नाही केलं, तर कशाने केलं? कादंबरीने. म्हणजे इथे काय येईल? नॉव्हल. नॉव्हल गेव वाईज टू द ॲस्पिरेशन्स अँड लॉंगिंग्स ऑफ मिडल क्लास. चला पुढील प्रश्न पाहूया. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड रीराईट द सेंटेन्सेस. योग्य अल्टरनेटिव्ह निवडून आपल्याला वाक्य लिहायचे आहेत. विच इज नॉट कॅरेक्टरिस्टिक ऑफ द 18th सेंचुरी. 18व्या शतकाचं कॅरेक्टरिस्टिक काय नाही असं विचारलं आहे. पहा, लक्षात ठेवा, नॉट कॅरेक्टरिस्टिक असं विचारलेलं आहे. 18व्या शतकाचं कॅरेक्टरिस्टिक काय नाही, तर काय कॅरेक्टरिस्टिक नाही ते पाहूया आपण. बर्थ ऑफ पिरियडिकल एस्से अँड नॉव्हल. पिरियडिकल एस्से आणि नॉव्हलचा जन्म झाला का 18व्या शतकात? हो, झाला. मग कॅरेक्टरिस्टिक नसण्यामध्ये हे येत नाही. ॲपरन्स ऑफ न्यूजपेपर अँड मॅगझिन्स हे पण 18व्या शतकात आलेलं आहे, म्हणजे हे सुद्धा आपलं उत्तर नाही. रिॲलिझम वास्तववाद, डेली लाईफ दैनंदिन जीवन अँड डेली प्रॉब्लेम्स आणि दैनंदिन समस्या हे सुद्धा 18व्या शतकाचं वैशिष्ट्य आहे, म्हणून हे तिन्ही आपले उत्तरं नाहीत. इंटरेस्टेड इन रोमॅन्टिक फीचर्स, पॅशन, इमॅजिनेशन. 18वं शतक रोमॅन्टिक फीचर्स म्हणजे अद्भुत रम्यवाद, उत्कट भावना आणि कल्पनाशक्ती यामध्ये इंटरेस्टेड होतं का? नव्हतं. म्हणजे हे कॅरेक्टरिस्टिक फीचर 18व्या शतकाचं नाही, म्हणजे आपलं उत्तर आहे डी. विच इज कॅरेक्टरिस्टिक ऑफ 18th सेंचुरी. आता इथे इज कॅरेक्टरिस्टिक असं म्हटलेलं आहे. आता 18व्या शतकाचं कोणतं कॅरेक्टरिस्टिक आहे त्याचं उत्तर आपल्याला द्यायचं आहे. राईज ऑफ मिडल क्लास हे कॅरेक्टरिस्टिक आहे का? बरोबर आहे. मध्यम वर्गाचा उगम झाला होता 18व्या शतकामध्ये. इंटरेस्टेड इन रोमॅन्टिक फीचर्स, पॅशन, इमॅजिनेशन हे आहे का कॅरेक्टरिस्टिक? हे नाही, म्हणजे याचं उत्तर ए आहे. द इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन अँड इन्क्रीज इन ट्रेड अँड कॉमर्स गेव राईज टू. औद्योगिक क्रांती आणि व्यापारामध्ये झालेली वाढ याच्यामुळे काय झालं? मध्यम वर्ग तयार झाला. द मिडल क्लास तयार झाला. गेव राईज टू, मध्यम वर्ग उदयास आला, म्हणून इथे द मिडल क्लास हे आपलं उत्तर आहे. अप्पर क्लास नाही, अगोदरच अप्पर क्लास होता, आता नवीन मिडल क्लास तयार झाला. पुढचा प्रश्न पहा. डॅश डॅश इन नॉव्हल अपील्ड टू द न्यूली एज्युकेटेड क्लास इन द 18th सेंचुरी. 18व्या शतकामधील नवीन सुशिक्षित वर्गाला कशाने आकर्षित केलं? तर रोमॅन्टिक पिक्चर ऑफ लाईफने केलं का? नाही केलं. प्रॉब्लेम्स ऑफ कॉमन पीपल, ज्या कादंबऱ्यांमध्ये सामान्य लोकांच्या समस्या वर्णन केल्या होत्या त्या कादंबऱ्या लोकांनी वाचल्या. त्या कादंबऱ्यांनी 18व्या शतकातील नवीन सुशिक्षित वर्गाला, एज्युकेटेड क्लासला आकर्षित केलं. चला पुढील प्रश्न पाहूयात. आता हे प्रश्न आहेत 19th आणि 20th सेंचुरीवर. आतापर्यंतचे सर्व प्रश्न आपले अर्ली पिरियडवर आधारित होते. हे आता 19th आणि 20th सेंचुरी नॉवेलवर आधारित आहेत. चला यामधील पहिला प्रश्न आपण पाहूयात. डॅश डॅश सेंचुरी नॉव्हल इज मार्क्ड बाय इनोव्हेटिव्ह स्टाईल्स अँड टेक्निक्स. नवीन शैली आणि नवीन तंत्र हे कशाचं वैशिष्ट्य आहे? तर हे आहे 20th सेंचुरीचं. 20व्या शतकामध्ये नवीन तंत्र, नवीन शैली वापरण्यात आली. लेखकांनी नवीन नवीन प्रकार 20व्या शतकातील कादंबरीमध्ये वापरले. डॅश डॅश सेंचुरी
नॉवल रायटर्स वायडन द सर्कम्फरन्स ऑफ नॉवल? कोणत्या शतकामधील लेखकांनी कादंबरीचा परीघ, कादंबरीचा आवाका वाढविला हे विचारलेलं आहे. वायडन म्हणजे रुंदावला, आवाका. कोणत्या कालखंडामध्ये? याचं उत्तर देखील आहे 20th सेंचुरी. 20th सेंचुरीमधील लेखकाने अनेक प्रकारच्या कादंबऱ्या लिहिल्या. सायकॉलॉजिकल, हिस्टॉरिकल, सायन्स फिक्शन, त्याचबरोबर पल्प फिक्शन, आणि अशा प्रकारे जीवनाच्या वेगवेगळ्या भागावर त्यांनी कादंबऱ्या लिहिल्या आणि कादंबऱ्या लिहून कादंबरीचा परीघ त्यांनी वाढवला, आवाका वाढवला. पिक आउट द नॉवलिस्ट हू इज नॉट फ्रॉम 19th सेंचुरी. 19th सेंचुरीमध्ये नसलेला आपल्याला लेखक ओळखायचा आहे. चार्ल्स डिकिन्स 19th सेंचुरीमधला होता का? होय, होता. वॉल्टर स्कॉट होता का? होता. नथानियल हॉथॉर्न हे देखील होते. म्हणजे तिन्ही लेखक 19th सेंचुरीमधले लेखक आहेत. म्हणजे आपलं याचं उत्तर काय आहे? ऑल आर 19th सेंचुरी रायटर्स. चला पुढचा प्रश्न पाहूया. पिक आउट द नॉवलिस्ट हू इज नॉट फ्रॉम 20th सेंचुरी. आपल्याला 20व्या शतकामधला नसलेला लेखक ओळखायचा आहे. 20व्या शतकामधला नसलेला. पहा, E.M. फोस्टर आहे का? E.M. फोस्टर हा 20th सेंचुरीमधलाच रायटर आहे. थॉमस हार्डी आहे का? तर थॉमस हार्डी हा 20व्या शतकामधला लेखक नाही, 19th सेंचुरीमधला आहे. जेम्स जॉईस 20व्या शतकातला आहे. जॉर्ज ऑरवेल 20व्या शतकातला आहे. म्हणजे 20व्या शतकातला नसलेला लेखक आहे थॉमस हार्डी. तर आपलं उत्तर आहे थॉमस हार्डी. चला आता पुढील प्रश्न पाहूयात. मॅच द नॉवलिस्ट गिवन इन कॉलम ए विथ द टाईप ऑफ नॉवल सी राईट्स इन कॉलम बी. पहा, या ठिकाणी नॉवलिस्टचं नाव दिलं आहे आणि या ठिकाणी त्या कादंबरीकाराची कादंबरी दिलेली आहे. तर फ्रान्सिस बर्नी यांनी काय लिहिलेले आहे? नॉवल ऑफ मॅनर्स लिहिलेली आहे. अँड रॅडक्लिफ यांनी लिहिलेले आहे गथिक नॉव्हल. मेरी शेलीनं फर्स्ट सायन्स फिक्शन लिहिलेली आहे. आणि व्हर्जिनिया वुल्फ यांनी स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस टेक्निक विकसित केले. स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस नॉव्हेल लिहिलेली आहे. चला पुढील प्रश्न पाहूया. डू ॲज डायरेक्टेड. फाइंड आउट द इनकरेक्ट स्टेटमेंट्स, करेक्ट देम अँड राईट ऑल द करेक्ट स्टेटमेंट्स. आपल्याला इनकरेक्ट स्टेटमेंट्स शोधायचे आहेत आणि त्याला दुरुस्त करून लिहायचं आहे. पहा, द वुमन नॉवलिस्ट्स हॅवंट कॉन्ट्रीब्युटेड सिग्निफिकंटली टू इंग्लिश लिटरेचर. इंग्रजी साहित्याला विमन नॉवलिस्टने विशेष काहीच केलं नाही असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर हे चुकीचं आहे. विमन नॉवलिस्टने इंग्रजी साहित्याला खूप मोठं योगदान दिलेलं आहे. विमन नॉवलिस्ट हॅवंट हे बरोबर नाही. मग इथे काय यायला पाहिजे? इथे हॅव यायला पाहिजे. विमन नॉवलिस्ट हॅवंट ऐवजी आपल्याला इथे काय घ्यायचं आहे? हॅव घ्यायचं आहे. हॅव कॉन्ट्रीब्युटेड सिग्निफिकंटली टू इंग्लिश नॉव्हल. तर हे आपलं उत्तर आहे. चला आता पुढील प्रश्न पाहूयात. फाइंड आउट द ऑड नॉवलिस्ट फ्रॉम द ग्रुप. ऑड नॉवलिस्ट कोणता आहे? हार्पर ली, मार्गरेट ॲटवूड, टोनी मॉरिसन आणि सलमान रश्दी. या तिन्ही लेखिका आहेत. सलमान रश्दी हे एकटे लेखक आहेत म्हणून हे ऑड आहेत या ठिकाणी. पिक द ऑड वर्ड आउट. आता यामध्ये कोणतं ऑड आहे पाहायचं आहे. हॉरर, मिस्ट्री, पिकॅरेस्क आणि थ्रिलर हे सगळे क्राईम फिक्शनमध्ये वगैरे वापरण्यात येणारे घटक आहेत. हॉरर, थ्रिलर, मिस्ट्री. फक्त पिकॅरेस्क ही नॉवल आहे. म्हणजे आपलं उत्तर कोणतं आहे? पिकॅरेस्क हे आपलं उत्तर आहे. हे ऑड आहे. हा कादंबरीचा प्रकार आहे. उदरिंग हाईट्स इज रिटन बाय. उदरिंग हाईट्स कुणी लिहिली? जेन ऑस्टिन लिहिली का? नाही, जेन ऑस्टिन नाही लिहिली. इमली ब्रॉन्टे यांनी उदरिंग हाईट्स लिहिलेली आहे. चला पुढील प्रश्न पाहूयात. मॅच द नॉवलिस्ट गिवन इन कॉलम ए विथ देअर वर्क्स इन कॉलम बी. कॉलम एमध्ये नॉवलिस्ट दिलेले आहेत आणि कॉलम बीमध्ये त्यांची पुस्तकं दिलेली आहेत. इमली ब्रॉन्टे यांनी काय लिहिलेलं आहे? यांनी लिहिलेले आहे उदरिंग हाईट्स ही कादंबरी. चार्लोटी ब्रॉन्टे यांनी काय लिहिलेलं आहे? यांनी लिहिलेलं आहे जेन आयरी ही कादंबरी.
जॉर्ज इलियट तुम्हाला माहीत आहे, मेरी ॲन इव्हान्स हे त्यांचं मूळ नाव आहे. जॉर्ज नावाने त्यांनी कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत. त्यांनी सायकोलॉजिकल नॉवल लिहिलेली आहे. मिडल मार्च नावाची कादंबरी आहे त्यांची. आणि अगाथा ख्रिस्ती यांनी काय लिहिलेलं आहे, यांचे मिस मार्पल यांचा हा डिटेक्टिव्ह आहे. तर हे डिटेक्टिव्हचं नाव आहे या ठिकाणी दिलेलं, लक्षात ठेवा. हे काही पुस्तक नाही. चला तर पुढील प्रश्नाकडे वळूयात. कंप्लीट द सेंटेन्सेस, वाक्य पूर्ण करायचे आहेत आपल्याला. द फर्स्ट इंडियन इंग्लिश नॉवल राजमोहन्स वाईफ वॉज रिटन बाय, इंग्रजीमधली पहिली भारतीयाने लिहिलेली कादंबरी कोणती आहे, राजमोहन्स लाईफ. कोणी लिहिलेली आहे ती, बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी ती लिहिलेली आहे. इंडियन रायटर्स इन द बिगिनिंग रोट अबाउट, सुरुवातीला भारतीय लेखकांनी कशाविषयी लिहिलं, तर त्यांनी लिहिलं नॅशनलिस्टिक व्हर्च्यूज अँड सोशल इश्यूज याविषयी लिहिलेलं आहे. हे उत्तरच या ठिकाणी आपण दिलेले आहे. वाक्य पूर्ण आपल्याला करायचं आहे, तर हे या ठिकाणी तुम्ही लिहू शकता, नॅशनलिस्टिक व्हर्च्यूज अँड सोशल इश्यूज. गिवन बिलो आर सम नॉवल्स, इव्हेंट्स अँड रायटर्स ऑफ इंडियन इंग्लिश. अरेंज देम इन क्रोनॉलॉजिकल ऑर्डर. आपल्याला क्रोनॉलॉजिकल ऑर्डरमध्ये हे लेखक ठेवायचे आहेत. राईज ऑफ फेमस इंडियन ट्रिओ, हे सुरुवातीला घडलं का, हे आले का सुरुवातीला, इंडियन ट्रिओ भारतीय त्रिकूट. पाहूया आपण. नयनतारा सहगल, अरुण जोशी, मनोहर माळगावकर हे 20व्या शतकातील लेखक आहेत. इंडियन ट्रिओच्या नंतरचे. अरुंधती रॉय, किरण देसाई, किरण नगरकर, अगदी हे 21व्या शतकामध्ये देखील लेखन करणारे लेखक आहेत. मग हे सगळ्यात शेवटी येतील. राजमोहन्स वाईफ बाय बंकिमचंद्र चट्टोपाध्याय, इंग्लिशमध्ये लिहिलेली पहिली कादंबरी ही आहे. म्हणजे सगळ्यात अगोदर काय येईल, मध्ये काय येईल, बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांची राजमोहन्स वाईफ ही कादंबरी येईल. म्हणजे मध्ये राजमोहन्स वाईफ बाय बंकिमचंद्र चट्टोपाध्याय हे आपण घेतलेलं आहे. तर मध्ये त्यानंतर येईल राईज ऑफ फेमस इंडियन ट्रिओ, म्हणजे हे आहे बी. हे एक आपल्याला कट करावं लागेल, ठीक आहे. मध्ये नयनतारा सहगल, अरुण जोशी, मनोहर माळगावकर हे लेखक येतील. आणि मध्ये अरुंधती रॉय, किरण देसाई, किरण नगरकर हे लेखक येतील. हे अगदी 21व्या शतकामध्ये देखील लेखन करणारे लेखक आहेत. चला पुढील प्रश्न पाहूया. अमिताभ घोष, विक्रम सेठ अँड उपमन्यू चटर्जी डॅश डॅश द इंडियन इंग्लिश फिक्शन या लेखकांनी काय केलं, तर या लेखकांनी नवीन फीचर्स भारतीय कादंबरीमध्ये टाकले. चेंज द करंट ऑफ, ॲमिलिओरेटेड म्हणजे सुधारणा घडून आणल्या त्यांनी इंडियन इंग्लिश फिक्शनमध्ये. तर हे त्याचं उत्तर आहे, ॲमिलिओरेटेड, सुधारणा घडून आणणे. कंप्लीट द ॲक्टिव्हिटीज गिवन बिलो ॲज पर इन्स्ट्रक्शन्स, सूचनेनुसार खालील कृती पूर्ण करा. हू इज इन्क्लुडेड इन द मेजर ट्रिओ, इन्क्लुडेड इन मेजर ट्रिओ, मेजर ट्रिओमध्ये कुणाचा समावेश करण्यात आलेला आहे. राजारावचा आहे का, आहे. आर के नारायणचा आहे का, आहे. मूर्खराज आनंदचा आहे का, आहे. म्हणजे सगळ्यांचा समावेश आहे. म्हणजे आपलं उत्तर कोणतं आहे, डी, ऑल ऑफ द अबव हे आपलं उत्तर आहे, ऑल ऑफ द अबव. चला पुढील प्रश्न वाचूयात. द फॉलोइंग रायटर्स ॲडेड डॅश डॅश टू इंडियन इंग्लिश फिक्शन. अमिताभ घोष, विक्रम सेठ, उपमन्यू चटर्जी यांनी काय ॲड केलं, न्यू फीचर्स ॲड केले का ओल्ड, तर यांनी न्यू फीचर्स इंडियन इंग्लिश फिक्शनमध्ये ॲड केले. चला पुढील प्रश्न वाचूयात. अरविंद अडिग, अरुंधती रॉय, किरण देसाई आर डॅश डॅश ऑथर्स. हे लेखक ब्रिटिश आहेत का इंडियन आहेत, तर हे इंडियन रायटर्स आहेत. तर या ठिकाणी काय येईल, दीज आर इंडियन ऑथर्स. पुढचा प्रश्न पहा. डॅश डॅश इज नॉट ॲन इमायग्रंट ऑथर. यापैकी कोणता इमायग्रंट ऑथर नाही, नाही हे लिहायचं आहे आपल्याला, नॉट ॲन इमायग्रंट ऑथर. सलमान रश्दी इमायग्रंट ऑथर आहेत. व्ही.एस. नायपॉल इमायग्रंट ऑथर आहेत. काजुओ इशिगुरा इमायग्रंट ऑथर आहेत. म्हणजे इमायग्रंट ऑथर नसलेला लेखक कोणता आहे, अरविंद अडिग
मित्रो, अशा प्रकारे हिस्ट्री ऑफ नॉवेल या पार्ट 1 वरील सर्व ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स आपले संपलेले आहेत. मित्रो, या अगोदर आपण हिस्ट्री ऑफ नॉवेल नावाचा अतिशय सुंदर व्हिडिओ तयार केलेला आहे, ज्या व्हिडिओमध्ये ॲनिमेशनच्या मदतीने हिस्ट्री ऑफ नॉवेलमधील घटक समजावून सांगितले आहेत. त्याचबरोबर या पाठावरील पहिला व्हिडिओ देखील आपला तयार आहे आणि म्हणून आता लवकरच हिस्ट्री ऑफ नॉवेलवरील दुसरा व्हिडिओ येईल, तो व्हिडिओ पहा. मित्रो, आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. आवडला असल्यास याला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसल्यास चॅनलला सबस्क्राईब करून त्या बाजूची बेल आयकॉन दाबा आणि हिस्ट्री ऑफ नॉवेलवरील या ठिकाणी दिलेले हे व्हिडिओज अवश्य पहा. भेटूया असेच पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हॅव अ गुड डे. थँक्यू.